स्पर्धेचा दुसरा दिवस जबरदस्त भन्नाट आयोजन दर्जेदार ही स्पर्धा बघायला मिळते. नारायण स्मृती भातबड मास्टर बॉडी प्लस आयोजित रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल चषक 2026 चे दर्जेदार आयोजन आपण पाहतात. न भूतो न भविष्यती असा हा दर्जेदार क्रिकेटचा सोहळा. पहिल्या दिवसावर जर नजर टाकली तर अंतिम फेरीत धडक मारली होती. इव्हान शिलोन पिंपळा संघाने केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला पराभूत करून पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. खूप सुंदर मैदान आहे भिवंडी तालुक्यातील वीर तानाजी क्रीडानगरी दापोडेच्या या ग्राउंडवर हा क्रिकेटचा आपण थरार पाहतात. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. जयदुर्ग सुरई संघाचे सर्व आधारस्तंभ मनीष पाटील यांना विनंती करतो आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपलं मी खूप हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. ज्ञानेश्वर पाटील पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन आलेलं आहे. सुभाष स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला हरीला आपण पाहतोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. लेट्स प्ले. पहिला चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता पण गचाल क्षेत्ररक्षण आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. पायाने चेंडूला अडवला. प्रकाश होता क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि यास आता बाउंड्री चेक केली जाईल. नारपोली पोलीस स्टेशनचे PSI श्याम पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब मी आपलं खूप हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. बाउंड्री चेक केली जात आहे. तीन धावा आहेत. यस 3 धावा धावबलकर आम्ही जोडणार आहोत. पहिल्या चेंडूवर 3 धावा ऑफ द मार्क. बॅटर सुभाष धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. हा चेंडू पाहतो आपण ब्लॉक होल मध्ये टाकला होता. फक्त डिफेन्सिव्हरित्या केलेला आहे. शॉर्ट बॅकलिपने पुश केलं होतं. पुष्कर और खुशरो हरी ऑफ द मार्क आणि धावसंख्या आता पुढे जाईल 4 अंकावर. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि स्वतःचा बचाव करता आला नाही बॅटरला. फलंदाज पहिला बाद होतोय. श्री चिनार माता पिंपळणे संघाचा सुभाष पहिली सफलता मिळून दिली आपल्या संघाला. ज्ञानेश्वर याने 4 धावांवर पहिला गडी गमावलेला आहे. न्यू बॅटर विजय येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर.
फोर्स केलेले चेंडू हवेमध्ये, कॉटन बोल्टची संधी, अप्रतिम झेल. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. खूप चांगला चेंडू होता, बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागला. कॉटन बोल्ड अप्रतिम झेल टिपला. ज्ञानेश्वरने लगातार 2 धक्के दिलेले आहेत. हॅट्रिकवर येते. बघूया आतापर्यंत तरी कुठल्याही गोलंदाजाला हॅट्रिक कंप्लीट करता आले नाही. तो कारनामा ती किमया हा गोलंदाज करणार का? जबरदस्त भन्नाट गोलंदाजी करतोय. धावपलकर काय मॅच 4. न्यू बॅटर दिनकर येतोय, टीमचा सरसेनापती कॅप्टन आहे. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर हॅट्रिक बॉल ज्ञानेश्वर पाटील. ऑफस्टॉम सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धावपलकर जोडली जाईल. त्या एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 5 अंकावर. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. चांगला फटका लॉफ्ट केलेला आहे चेंडूला, पण मिडॉनला क्षेत्ररक्षक प्रमोद आहे, त्याच्याकडून चूक झाली आणि त्याचा फायदा उचलला. एका धावेला 2 मध्ये रूपांतरित केले तिथे बॅटर दिनकर याने. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 7. ज्ञानेश्वर VIP डाईज एंडच्या टोकाकडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळलेला आहे. जणू काही रिप्ले आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय दिनकरद्वारा. 2 धावा कंप्लीट आणि ह्याचबरोबर पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. एंड ऑफ द पॉवर प्ले. 9 रन, लॉस ऑफ 2 विकेट. श्री चिनार माता पिंपळनेर. संघर्ष बंगलापाडा आणि स्वर्गीय नारायण स्मृती भादवड असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण पूर्वतयारीला लागायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर, मिड इनिंग नंतर या 2 संघांमध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. संघर्ष बंगलापाडा आणि नारायण स्मृती भादवड. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात प्रारंभ होईल. विनोद पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर हरी. सुभाष त्रिफलाचित स्वरूपामध्ये बाद झाला होता. त्यानंतर पाहतो आपण अजून एक गडी बाद होताना विजयला आपण बघितला. चांगला फटका उडवलाय चेंडूला. काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण. वेल होती फलंदाजाकडे. 2 धावा पूर्ण करण्याचे हरी 2 धावा पूर्ण करतो आणि धावसंख्या 2 ने आता पुढे जाईल 11. 11 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केलेला आहे. स्ट्राईक ड्राईव्ह. पायाने चेंडूला अडवला ज्ञानेश्वर याने. बेल होती हरी याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 13. 13 लॉस बाय 2 विकेट. चांगला फटका पूल केलेला आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक योगेश आहे. अप्रतिम झेल. अजून एक फलंदाज होते फेल. श्री चिनार माता पिंपळनेरला
बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय बॅटर. दुसरी धाव पूर्ण करताना पाहतो आपण मच्छिंद्रला. आल्या आल्या 2 धावांच्या मदतीने आपलं वैयक्तिक खाते उघड करताना धावसंख्या पुढे जाईल 15. पुन्हा एकदा विनोद सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 16. हो फक्त हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलेला सॉफ्ट हँड ड्राईव्ह. पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मच्छिंद्र पूर्ण करतोय. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 18. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. एक रिस्की सिंगल तिथे पूर्ण केली मच्छिंद्र याने आणि अशा प्रकारे षटक देखील समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 3 गडी बाद 19. यानंतर जो सामना होईल संघर्ष बंगलापाडा आणि नारायण स्मृती भादवड. व्यासपीठावर आत्ताच शुभागमन झालेले PSI नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम पाटील साहेब, मी पुन्हा एकदा आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एकनाथ मुकणे साहेब आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. महाराष्ट्र पोलीस दलातील एक नामांकित पोलीस आहेत, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. बिपिन पाटील साहेब आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. रोटरियन आहेत, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय नारायण स्मृती भादवड संघाच्या वतीने. योगेश षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामना करेल मच्छिंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो खूप सुंदर चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. पाहतो आपण फलंदाजाने फक्त शॉर्ट बॅकलिपना फटका खेळण्याचा डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावपलका 19. गडी बाद झालेल्या 3. षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ. पुढचा चेंडू योगेशाचा. हो अजून एक अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते योगेशाची. फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता. फलंदाजा बॉडी लँग्वेजला परखून हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता. योगेश एक हुशार आणि चलाक गोलंदाज आहे, पण मच्छिंद्र देखील एक तडाखेबंद आणि विस्फोटक बॅटर आहे श्री चिनार माता पिंपळनेर संघाचा. पुढचा चेंडू शॉर्टम पुल केलेला चेंडू झाला ऑन साइडला. घरंगळत क्षेत्ररक्षक झेपावला होता प्रमोद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट करतोय मच्छिंद्र. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 21. धावांचा वेग आता वाढवावा लागेल. एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर टीम श्री चिनार माता पिंपळनेरला. पण सध्या तरी आपण पाहतोय जयदुर्गा सुरे संघ कमालीची बॉलिंग युनिट अटॅक त्यांच्याकडे आहे. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब. नेक्स्ट बॉल. ओ समोर खेळलेला स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आरेशाही चेंडूला उचलणार फेकणार. अवधी होता बॅटरकडे 2 धावा कंप्लीट करण्याचा. धावसंख्या 2 ने आता पुढे जाईल 23. मच्छिंद्र आज मात्र पाहतो आपण सिंगल डबलवर जास्त भर देताना. मोठ्या पटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातोय. त्याची ओळख आहे या चिनार माता संघामध्ये. चेंडू फ्लाय स्लिपमध्ये गेला होता. बॅटची हलकीशी कडा लागली होती, पण स्लिपमध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. त्याचमुळे पाहतो आपण 1 धाव ही जोडली गेली. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक संजयने चेंडूला अडवला होता आणि एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 24. पुन्हा एकदा योगेश तयार होताना बॉलिंग मार्कवर सीमर बॉलर आहे. ओ अजून एक अप्रतिम चेंडू.
निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केलेली आहे थर्ड ओव्हरमध्ये योगेश पाटील याने. कमालीचे षटक आपण बघितलं. अशा प्रकारे फक्त आणि फक्त त्याने 5 धाबा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. सटीक मारा त्याचा आपण बघितला. योग्य टप्प्याची त्याने गोलंदाजी केली. 3 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकावर 24. 3 गडी बाद झालेले आहेत. अचूकता आणि भेदकता गोलंदाजीमध्ये काय असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण योगेशच्या माध्यमातून बघितलं. अंतिम षटकाला तर सुरुवात होईल. पहिल्या डाबातील घेऊन येतो गोलंदाज हरेश. सामना करेल बॅटर मच्छिंद्र. 10 धावांवर खेळतोय. तर टीमचा कॅप्टन दिनकरने 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय. विजय लवकर बाद झाला होता 0वर. त्यानंतर आपण पाहतोय 5 धावांचं योगदान राहिलं ते बॅटर हरी याचं. 3 धावा फक्त सुभाषने जोडल्या. ऑन साईडला चेंडूला तटवलेल्या अलॉंग दी कार्पेट चेंडू झाला काऊ कॉर्नरकडे. 1 धाव कंप्लीट केली आणि चेंडू मात्र पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाला चकून गेला. सीमा पार. 4 धावा चौकार. पहिला मोठा फटका इनिंग मधील मच्छिंद्रच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पायांमध्ये चेंडू टाकला होता. ड्राईव्ह केलेला चेंडूला क्षेत्ररक्षक झेपावते ज्ञानेश्वर. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र निश्चितच ऑन फील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे. पण तिसरे पंच पाहणी करतील कंट्रोल रूम मध्ये. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे. फलंदाज नाबाद. नॉट आउट. 2 धावा पूर्ण करते मच्छिंद्र. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 30. एक डावाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतोय मच्छिंद्र. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तयार होईल. हरेश बॉलिंग मार्कवर 16 धावांवर खेळतोय मच्छिंद्र. हो, चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. पाहतो आपण कलात्मक फटका खेळला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करताना आपल्या संघासाठी मच्छिंद्र. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 32. 32 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा तयार होईल डावखुरा गोलंदाज हरेश. इनसाइड आउट हा फटका खेळलेला आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतोय मच्छिंद्र. सातत्याने धावपलक हलता ठेवण्याचं काम करताना बॅटर मच्छिंद्रला आपण पाहतोय 34 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. मच्छिंद्रची प्रशंसा करावी लागेल. 1 चौकार आणि बाकी सर्व दुहेरी धावा त्यांनी जोडलेले आहेत. एक चांगली रणनीती त्याची बघायला मिळते.
पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर हरेश. समोर खेळलेला आहे, स्ट्राईट फटका मिडॉनच्या डोक्यावरून आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावा चौकार. मिडॉनच्या डोक्यावर केलं होतं आणि लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे पाठवलं होतं. 4 धाबांकरिता 1 बाउन्स. 38 धाबा चौकाराच्या साह्याने मच्छिंद्र चांगली फलंदाजी करतोय. हो, खूप सुंदर हा चेंडू होता आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकावर. 38 आणि 39 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल जयदुर्गा सुरईला. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. PSI नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम पाटील साहेबांना आम्ही सन्मानित करणार आहोत. मी JK म्हात्रे साहेब जे रोटरीचे अध्यक्ष आहेत, आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर एकनाथ मुकणे साहेब जे महाराष्ट्र पोलीस दलातील एक नामांकित पोलीस आहेत, त्यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एकनाथ मुकणे साहेब उत्कृष्ट क्रिकेटर, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलातील एक नामांकित हे पोलीस आहेत. त्यानंतर जगन खांजोडे साहेबांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. महाराष्ट्र पोलीस दलातील एक हे देखील उत्कृष्ट पोलीस आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. त्यानंतर मनोज पोलीस साहेबांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. मी मंगेश पाटील आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मनोज पोलीस साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. मनोज काले साहेब यांना देखील सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस केली जाईल संघर्ष बंगलापाडा आणि नारायण स्मृती भादवड. नाणेफेक करण्यासाठी मी PSI नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस मी श्याम पाटील साहेबांना विनंती करतो. तसेच रोटरीयनचे अध्यक्ष JK म्हात्रे साहेब, आपण देखील आम्हाला जॉईंट व्हायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते आम्ही हे टॉस करणार आहोत. श्याम पाटील साहेब हे गुंदवलीचे उत्कृष्ट राष्ट्रीय कबड्डीपटू देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. संघर्ष बंगलापाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ नारायण स्मृती भादवड. गोल्डन कॉइन या स्पर्धेसाठी आहे. हेड आणि टेल एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. गोल्डन कॉइन इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे पाहतो आपण हेड आणि टेल एकाचा नामोल्लेख करायचा आहे.
टेल आलेला आहे, टेलच आलेलं आहे. मान्यवर विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. श्याम पाटील साहेबांना मी विनंती करणार, साहेब आपण थोडक्यात या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. आजच्या रोटरी क्लब तर्फे जे सामने ठेवलेले आहेत, रोटरी क्लब तर्फे जे सामने ठेवलेले आहेत क्रिकेटचे, त्याचे अध्यक्ष, रोटरी क्लबचे अध्यक्ष कैलास म्हात्रे यांच्या वतीने एक कार्यक्रम चालू आहे. तसेच आता आपले जे दोन्ही संघ जे आता स्पर्धेसाठी खेळणार आहेत त्यांचं टॉस झालेलं आहे. त्या दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तर नाणेफेक संपन्न झालेले आहे. संघर्ष बंगलापाडा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे नारायण स्मृती भादवडला. तर आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत योगपायकर. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल आणि विशेष म्हणजे रोटरीयन आहेत बिपिन पाटील साहेबांनी देखील जय दुर्गा सुरई संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. धन्यवाद जेवण पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही करीत आहोत मनस्वी हार्दिक स्वागत. आज स्पर्धेचं आपलं दुसरं दिवस आहे. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला टीम आहे श्री चिनार माता पिंपळनेर संघ, ज्याने पहिलं पर्व आता पूर्ण केलं आहे. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना 38 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तर दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना जय दुर्गा सुरई संघ आपल्याला पाहायला मिळणार. 39 धावा त्यांना बनवाव्या लागतील येणाऱ्या 4 षटकांमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. मी विनंती करतो टीम पिंपळनेर संघाला आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं, कारण आज भरपूर मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत. कोणी जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. जो वेळ आम्ही ज्या संगणकाला दिलेल्या त्याच वेळामध्ये आपण रिपोर्टिंग करायची आणि त्याच वेळामध्ये आपण क्रिकेट देखील खेळायचं आहे. प्रति षटकामागे गोलंदाजाला 5 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये पहिलं षटक पूर्ण होणं हे बंधनकारक आहे. तर 3 षटकांच्या अवधीकरता तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे. तुम्हाला 15 मिनिटामध्ये 3 षटकं पूर्ण करणं हे बंधनकारक आहे. जर तुम्ही 16 मिनिट घेतलात तर पॅनल्टीच्या रूपामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तुम्हाला वाढवावा लागणार. स्ट्राईकला बॅटर आपण वसंतला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण ज्ञानेश्वरला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती पाहायला मिळणार. पॉवर प्लेचे हे षटक असणार, P1 षटक असणार. त्याकरता हरीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलाच बॉल आपण पाहतोय, सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाबे ते मिळाली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थोडंसं गच्छाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी अंडरआर्म फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा फलंदाज वसंतने उचलला. दोघांमध्ये चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. तर एका धाबेचं रूपांतर आपण पाहतोय दोन्ही आकड्यामध्ये करण्यात आलं. तर पहिल्या चेंडूवरती धाबा 2 पाहायला मिळाल्या. वसंत ऑन दी मार्क झालेले, संघाचं खाते उघड झालेलं आहे. श्री गणेश झालं 2 या आकड्याने. परंतु हरी थोडंसं नाराज आहे, कारण त्याला माहिती होतं की या चेंडूवरती फक्त एकच धाव जाणार होती. परंतु आपण पाहिलं मच्छिंद्र तिथे होता, त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. पुढे सरकून यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर करण्यात आलं. चेंडू वेगाने सरसावतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. दुसऱ्या डावामधला पहिला चौकार.
पुन्हा फुलटॉस, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळला गेला. याही वेळेला प्रॉपर कनेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करीत आहेत, परंतु चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर. याही चेंडूवरती धावा मिळतील 4. हे आणि त्याच्या बॅटमधनं फार सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार त्याने मारलेले आहेत. तिसरा येणार का याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. हा चेंडू सुरेख आहे. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळाली. पाहिलं की बॅटर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलतोय, त्यानंतर आपण पाहिलं गुड लाईन स्पॉटला चेंडू अधळला गेला. चेंडू हलकासा आतमध्ये आला, चेंडू डॉट पाहायला मिळाला. तर या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे. 2 चौकार या आधीच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाले, परंतु यावेळेस चौकाराचं उत्तर देखील हरीने दिलं. पुढे सरकून यावेळेस आपण पाहतोय समोर खेळायचं होतं, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालं. निशाणा देखील व्यवस्थित लागण्यात आलं. फलंदाज होतोय बाद, लागतोय धक्का पहिला चेदुर्गा सुरैया संघाला. थोडंसं ताळमेळची कमतरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. खरं तर वसने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु हरीचा निशाणा चांगला लागला गेला. विकेट पाहायला मिळाली. पुढे सरकून याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका, चेंडू सीमा पार ठोकलाय. खणखणीत दणदणीत चौकार.
फलक आपण पाहतोय 21 या अंकावरती आहे. समीकरण आपण पाहिलं येणाऱ्या आता 12 चेंडूने जिंकण्याकरता 18 धाब्यांची गरज आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण सुभाषला पाहिलं, फार सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक महत्त्वाची विकेट त्याच्या नावी राहिली तर 7 धावा त्याने खर्च देखील केल्या. 12 मध्ये आता बनवायचे आहेत 18 धावा. मच्छिंद्र आलेला आहे गोलंदाजी करण्याकरता. क्रमांक 3 षटक हे आता मच्छिंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर न्यू बॅटर आपण पाहतोय योगेश आलेला आहे. 12 मध्ये बनवायचे 18 धावा, षटक क्रमांक 3. चला आपण मॅचला सुरुवात करूया, जास्त वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्यात आलं. चेंडू चालला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे फिल्डिंग करण्याकरता. इथे मात्र संधी देखील होती फलंदाजाला 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा इथे मिळाल्या. आपण पाहतोय धावफलक 23 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मच्छिंद्र आहे गोलंदाजी करण्याकरता. पहिल्या चेंडूवरती त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही 16 धावा बनवायचे आहेत टीम सुरई या संघाला. याही वेळेला आपण पाहतो हलक्या हाताने ढकललंय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहतो सहजरित्या चेंडू त्यांच्या झोलीमध्ये अडकला गेला. फलंदाज होतोय बाद. मिळाली सफलता मच्छिंद्र या गोलंदाजाला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. न्यू बॅटर क्रमांक 5 वरती खेळण्याकरता विनोद आलेला आहे. विनोद आणि योगेश ही भरोशाची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये टीम सुरई या संघाची. परंतु मच्छिंद्रचे आपण कौतुक करूया, फार सुंदर चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेटची सफलता त्याला मिळाली. पहिलाच बॉल आपण खेळताना विनोदला पाहिलं, हलक्या हाताने ऑनसाईडला दिशा दाखवली. मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. टायमिंगच्या बळावरती चेंडूला फक्त वळवलं गेलं. क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेग रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर विनोदने 2 धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावफलक आपण पाहतोय 25. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण विनोदला पाहतो, ज्याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. तर मच्छिंद्र पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्याकरता. बॅकफुटला जाऊन यावेळेस कट करायचं होतं. दिनकर फार वेगाने एस्टनच्या मागून आला होता. इथे मात्र काय घडलंय, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. विकेटची संधी आहे आणि संधीचं सोनं देखील होणार. रनआउटच्या रूपामध्ये लागतोय धक्का जय दुर्गा सुरई संघाला. थोडंसं मैदानाच्या आतमध्ये राजू सर आपण पाहिलं तर ताळमेळची कमतरता पाहायला मिळाली. अगदी जागेवरती चेंडू होता, यष्टीरक्षकाच्या शेजारी चेंडू होता. याला म्हणतात कुठेतरी बुद्धीचं गैरवापर करणं. विनाशकारण विपरीत बुद्धी कशाला म्हणतात, तर मी म्हणेन याला म्हणतात. कारण चेंडू अगदी यष्ट्यांच्या शेजारी होता, धाव घेण्याची काही गरज नव्हती. परंतु ते धाडस बॅटरने केलं आणि विनोदसारखा मोठा फलंदाज दुर्दैवारित्या मैदानाच्या बाहेर गेला.
न्यू बॅटर आपण पाहतोय प्रमोद आला अजून जिंकण्याकरता 14 धावींची गरज आहे टीम सुरैया संघाला. खरं तर आपण टोटल पाहिली तर फार छोटी आहे मैदानाच्या आधी, परंतु त्याचा पाठलाग करताना सुरई संघाला फार स्ट्रगल करावा लागत आहे. परंतु योगेश नावाचं वादळ हे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या वीकमध्ये जी टुर्नामेंट झाली होती त्या वीकमध्ये योगेशने फार सुंदर खेळ साकारला होता. हा चेंडू सुरेख आहे. यावेळेस फ्लाईट देण्यात आली होती, हलक्या हाताने चेंडूला वळवण्यात आलं. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू उचली घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. चेंडू डॉट पाहायला मिळाला. जेवढे चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये खेळले जाणार तेवढाच दबाव सुरई संघावरती येणार. इथून आता योगेशला जबाबदारीने खेळ साकारावा लागणार. 7 मध्ये 14 बनवायचे आहेत. हाही चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चेंडू येण्याच्या अगोदर योगेशची बॅट फार वेगाने फिरली. इथे देखील आपण पाहतोय कोणताही संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलमध्ये चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ हा समाप्त झाला. तिसऱ्या षटकामध्ये मच्छिंद्रने 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. तर येणाऱ्या आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 14 धावींची गरज. थोडासा दडपणामध्ये आता सुरई संघ आपल्याला पाहायला मिळणार, कारण 6 मध्ये 14 धावा बनवणे मी तर म्हणेन या ग्राउंडवरती थोडंसं अवघडच आहे. कारण आपण आउटफील्डचा विचार केला तर फार फास्ट आहे, परंतु आपण सीमेरेषेचा विचार केला तर फार दूरवर आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याकरता गोलंदाज दिनकर आहे. 6 मध्ये बनवायचे 14. स्ट्राईकला बॅटर प्रमोद आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय फुलटॉस चेंडू नक्कीच होता, परंतु त्या चेंडूवरती व्यवस्थितरित्या फटका मात्र खेळता आलेला नाही आहे प्रमोदला. थोडंसं डबल माइंड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, कारण नशिबाची साथ दिनकरला मिळाली. जर हा चेंडू बॅटवरती आदळला असता तर चित्र राजू सर काहीतरी वेगळं असतं. चेंडू डॉट आलाय. शपल क्रॉस यावेळेस जागा बनवून खेळायचं होतं. याही वेळेला आपण पाहतोय बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू ज्या रेषेमध्ये आदळला गेला त्याच रेषेमध्ये एस्त्यांच्या मागे गेला. दिनकर एक चतुर चालाक गोलंदाज आहे. नेहमीच गोलंदाजी करताना डोक्याचा वापर करत असतो, आणि असे क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नव्हे तर तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. दूरवरचा चेंडू खेचून मारायचा होता. इथे विकेटची संधी आहे. सॉफ्ट डिस्मिसल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. विकेटचं होतोय पतन, मिळाली सफलता दिनकर या गोलंदाजाला. मध्ये आता 14 बनवायचे आहेत. दिनकर गोलंदाजी करताना पाहतो एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. हार कर जितने वाले को बाजीगर कहते. 3 मध्ये बनवायचे 14. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रकाश आलेला आहे. तर आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला योगेश मात्र थोडा चाचपडत आहे स्ट्राईक करता. 3 करता यार.
पुढे सरकून खेळायचं होतं. इथे काय घडलं, बॅटची कडा आहे की नाही पाहिलं जाणार. चेंडू मागे चाललाय, क्षेत्ररक्षक फार वेगाने आले, 2 धाबा इथे मिळाल्या. तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न होतो. इथे विकेटची संधी आहे, तिसरी धाव होणार की नाही, परंतु त्या धाबेमध्ये फलंदाज होतोय बाद. प्लीज लक्षात असू द्या, कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स पंचांना करायच्या नाही आहेत. फक्त संगणक चर्चा करणार, बाकीचे खेळाडू आपल्या जागेवरती जायचं आहे. प्लीज फक्त संगणक पंचांची चर्चा करणार, बाकीचे खेळाडू फक्त जागेवर अपील करणार. लक्षात असू द्या. दोन धाबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिसऱ्या धाब्यामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. 2 धाबा आम्ही इथे ॲड करत आहोत. धावफलक आपण पाहतोय 27 या अंकावरती. तर येणारे आता 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात असू द्या. म्हणजेच काय राजू सर, तर दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके हे मारावे लागणार. त्याकरता आपण पाहतो स्ट्राईकला बॅटर योगेश आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, पण ती क्षमता आता सादर करावी लागणार. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या नावापेक्षा तुमच्या कामाला जास्त प्राधान्य दिलं जाते. तो काम आता योगेशला करावा लागणार. 2 मध्ये बनवायचे आहेत 12. दिनकर आहे गोलंदाजी करण्याकरता. भानुदास पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार योगेशने लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज हे दिलं जाणार. फुलात लेन्स सरळ बॅटने स्ट्रोक खेळला गेला. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस कोणती धाव नाही आहे. चेंडू येतोय डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या पहिल्या डावामध्ये 38 धावा पाहायला मिळाला. एका क्षणी असं वाटलं राजू सर की हा सामना 3 षटकामध्ये संपणार की काय, परंतु चिन्नार माता पिंपळने संघ सांगून देतोय हम भी किसी से कम नहीं. उलटा शॉट रिव्हर्स खेळत, यावेळेस प्रॉपर कनेक्शन. चेंडू वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार इथे जरूर आला, परंतु या फटक्यांना फार उशीर झाला. अशा प्रकारे आपण पाहतोय सामना संपलेला आहे. या सामन्यावरती विजय मिळवला श्री चिन्नार माता पिंपळनेर संघानं. अभिनंदन टीम पिंपळनेर, हार्ड लक टीम जय दुर्गा सुरई.